इथून सामना क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. योगेश टेनिस क्रिकेट लाईव्ह आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खूप चांगल्या दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट आणि एक सन्मानित असं हे लाईव्ह टेलिकास्ट आहे. चर्चेत राहणारं हे लाईव्ह टेलिकास्ट खूप चांगलं प्रेक्षक पण तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलंय. मॅचला इथून सुरुवात होते. सलामीची जोडी खेळपट्टीवरती दाखल झाली आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक हाताळण्याकरता गोलंदाज तन्मय आला, तर एक बाजूने फलंदाज देबा पाटील आणि दुसऱ्या बाजूने भाई गोरले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आपल्या घरच्या मैदानावरती ही जोडी आज आपल्या गावाच्या नावासाठी बॅटिंग करण्यासाठी सज्ज झाले. विकेटने फुलर लाईनचा बॉल होता, ऑफस्टमच्या बाहेर बॉलला ठेवला गेलाय. वाईटचा इशारा झाला. अवंतर दामणे टीमचं अकाउंट ओपन झालं. धावा दफळकरती जोडल्या जातात. एक धाव अगदी गतीने टाकण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर ऑफस्टमला मिस करणारा हा बॉल एक्स्ट्रा रनने टीमचं अकाउंट इथून मात्र ओपन झालंय. धावसंख्या 1 या अंकावरती. गोलंदाज तन्मय पुढचा बॉल घेऊन राईट मोर विकेटने अकुट टप्प्याचा बॉल बॅकफूट वरती आले, पुल केला ऑन साईडला आणि त्यानंतर पायचा चेंडू निघून गेला आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी धावातला हा पहिला षटकार लगावलाय. फलंदाज भाई गोरलेने लगावलाय षटकार. अगदी बॅटच्या रडार मध्ये बॉल होता, मिडल ऑफ द बॅट आणि चेंडूला फेकून दिला. 6 धावांसाठी षटकार आलाय. षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते 7 धावा. मात्र भाई गोरलेला जर कुठेतरी रोखायचं असेल तर गोलंदाज तन्मयला विकेट टू विकेट गोलंदाजी करावी लागेल. ही खेळपट्टी आपण पाहिलं तर फलंदाजी करता अनुकूल आहे आणि अशा स्थितीमध्ये गोलंदाजांना कसरत घ्यावी लागेल, मेहनत घ्यावी लागेल. पुढचा बॉल यावेळेला मिस्टाइम स्ट्रोक टॉपेज आहे, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील आणि फलंदाज इथून मात्र माघारी जाईल. भाई गोरले पहिला धक्का, पहिली विकेट 7 अंकावरती. अगदी चांगल्या पद्धतीचा झेल त्या ठिकाणी कॅरी केला गेला. पहिल्या बॉलवरती षटकार लगावल्यानंतर गोलंदाज कमबॅक करून देतो आपल्या टीमला. भाई गोरले सारखा दिग्गज फलंदाज त्याने बाद केलाय आणि क्षेत्ररक्षकाने कोणत्या प्रकारची इनफिल्डच्या आतमध्ये चुकी न करता एक उत्तम दर्जाचा झेल त्या ठिकाणी टिपला आणि त्यानंतर फलंदाज भाई गोरलेला बाद केलाय. नवीन फलंदाज प्रतीक मैदानात दाखल झालाय. पहिल्या क्रमांक षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाज आपण पाहतोय तन्मय. सुरुवातीला थोडासा महागडा ठरला होता, परंतु त्यानंतर विकेट देखील त्याने घेतले. त्याने त्याचं महत्व पटवून दिलं. त्याने विकेट टिपली आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय इथून थोडं का विना परंतु प्रेशर असेल बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. फोर्थ विकेटने पुढचा बॉल मार्गस्थ होईल. सेकंड एंड वरती आपण प्रतीकला पाहतोय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिस्टाइम स्ट्रोक हा देखील आहे. सिली मिड ऑफ मध्ये प्रतीकचा झेल टिपलाय आणि हा धक्का क्रमांक 2 पाहतोय आपण टीम महिंदे संघाला. मिस्टर प्रतीक बॅक टू द डगआउट. विकेट आलाय. खऱ्या अर्थानं पाहिलं तर सलग 2 बॉल वरती 2 महत्वाचे विकेट टिपलेत गोलंदाज तन्मयने. चांगली गोलंदाजीचा दर्जा गावदेवी स्पोर्ट्स जाळी टीम कडून पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती मिस्टर रुपेश पाटील दाखल होत असताना मैदानाच्या आतमध्ये रुपेश पाटील इथून मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळते. पहिल्या क्रमांकाचं षटक प्रगती पथावरती आहे, परंतु इथे पाहिलं तर थोडीशी स्थिती नाजूक आहे बॅटिंग करत असताना टीम महिंदे संघाची. भाई गोरलेच्या पहिल्या बॉलवरती त्याने लगावला होता षटकार, परंतु त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं होतं आणि त्यानंतर त्याची विकेट आली. त्यानंतर प्रतीक देखील पाहिलं तर इनफिल्डच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे देखील त्याचा मिसटाइम स्ट्रोक झाला. सिरी मिड ऑफ मध्ये कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट झाल्या आणि आता मात्र इथून विकेट हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे गोलंदाज तन्मयसाठी. रुपेश पाटील विरुद्ध तन्मय. बॅटची लिडिंग एच होती, संधी होती विकेट हॅट्रिकची आणि त्यानंतर ती संधी गमावली आहे. यष्टीरक्षक हा चेंडू कॅरी करू शकले नाहीयेत आणि त्यानंतर हा झेल ड्रॉप झालाय. चांगली गोलंदाजी तन्मयकडून पाहायला मिळाली. विकेट टू विकेट मारा केला. एकमेव बॉल आप ट्रॅकर होता, त्याला मात्र भाईने लगावला होता षटकार
परंतु त्यानंतर गोलंदाजाचा पलटवार देखील पाहायला मिळाला. एक उत्तम दर्जाची गोलंदाजी त्याच्याकडून राहिली. मानसिकता ढासळून न देता आत्मविश्वासाने गोलंदाजी केली आणि टीम महिंदे संघाला कुठेतरी बॅकफुटवरती आणून ठेवलं गेलंय. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. पुढचा बॉल तन्मयचा. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला रुपेश पाटीलने. इनफिल्डच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे हा बॉल ढकलला आणि केलाय तो चौकार. टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 11 धावा धावफलक. बॉलचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. अंतिम बॉल शिल्लक आहे. तन्मय आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली, परंतु थोडासा महागडा देखील ठरलाय. एक षटकार एक चौकार त्याच्या गोलंदाजीतून आलाय. अंतिम बॉल रुपेश करिता हा बॉल देखील पाहिला तर इनफिल्डच्या डोक्यावरून ट्रॅव्हल होत असताना आउटफील्ड फास्ट आहे. चेंडूचा पाठलाग केला जातोय आणि त्यानंतर चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार आलाय. आणि ते बॉल वरती देखील चौकार. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. विकेट्स गमावल्या. 2 धावा धावफलकावरती आहेत 15. नक्कीच आपण या ठिकाणी आमच्या VIP डाईस वरती पाहू शकाल आमच्या सन्माननीय त्याच्या माध्यमातून मैदानाची व्यवस्था आपल्याला लाभली. आदरणीय संतोषजी पाटील, अरुणजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. या मान्यवरांचं आपण करूयात हार्दिक स्वागत. त्यानंतर सन्माननीय मोहनजी पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या मान्यवरांचं आपण या व्यास करूया. मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. अरुण पाडेकर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं. वेलकम, हार्दिक स्वागत आहे. आपण देखील मंचावरती येऊन स्थान बनवायचं. सन्माननीय प्रथमेशचे वडील आहेत पिताश्री, आपलं हार्दिक स्वागत. पार्डेकर काका या, आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत. तो वळूयात मॅच कडे, जिथून दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि गोलंदाजी करताना आपल्याला प्रतीक पाहायला मिळेल. पहिला बॉल अकूट टप्प्याचा समोरच्या दिशेला उडवलाय. विसप मध्ये हा बॉल निघून गेलाय. आउट ऑफ द पार्क 6 धावांकरिता. पहिल्याच बॉल वरती लगावलाय षटकार. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर देवेंद्र पाटील करिता ही सुवर्ण संधी होती. हा ट्रॅकर बॉल जर तुम्ही त्याला टाकलात तर त्याचं उत्तर तुम्हाला चौकार आणि षटकारामध्येच मिळणार आहे. आणि ते उत्तर त्याने पहिल्याच बॉल वरती दिलं. लगावलं पहिल्याच बॉल षटकार. सन्माननीय दिलीप दादा गवाळे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत. विनंती आहे की आपण देखील मंचावरती येऊन स्थान बनवायचं. वेलकम दिलीप दादा. नाईट ओव्हर द विकेटने पुढचा बॉल फुलटॉस हा देखील आहे. ऑन साइडला वळवलाय. अगदी पाहिलं तर भीमरचा इशारा आलाय. हाईट फॅक्टर बॉल अगदी कमरेच्या वरच्या बाजूने चेंडू बॅकवर्ड केअरलेस सीमारेषे पलीकडे 4 धावांकरिता 4+1 एकंदरीत 5 धावा मिळतील. आणि या 5 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 26 धावा. येणारा बॉल हा फ्रीटचा असणार आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत. अगदी कमरेच्या वरच्या बाजूने हा बॉल हाताळला गेला आणि क्षणामध्येच पंचांनी नो घोषित केला. आणि त्यानंतर 26 धावा धावफलकावरती येणारा बॉल हा फ्रीटचा आहे. धावा धावफलकावरती विजया. मात्र किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल विजयासाठी महिंदे संघाच्या वतीनं. घरच्या मैदानावरती खेळतोय, परंतु टीम गावदेवी स्पोर्ट्स घ्याव्या लागतील. विकेट्स महत्वाच्या. ज्या वेळेला तुम्ही विकेट्स घेता त्या वेळेला एक मानसिक दबाव त्या टीम वरती निर्माण होत असतो आणि अशा सत्रामध्ये विकेट्स घेणं अत्यंत गरजेचं आहे. 26 धावा तब्बल धावफलकावरती जोडल्या गेल्यात. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला बॅट्समन पाहायला मिळतोय देवेंद्र पाटील. खूप चांगली बॅट करतात. एक षटकार एक चौकार त्यांच्या बॅट मधून आतापर्यंत आलाय आणि एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलं आपल्या टीम. चेंडू सोडून दिलेला आउट ऑफ द ऑफ स्टंप. फ्रीट कंटिन्यू असेल. फलंदाज शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर अतिरिक्त धाव देखील देऊन गेला. हा बॉल
अतिरिक्त धावणे टीमची धावसंख्येमध्ये भर पडते. धावा धावफलकावरती आहेत 27. मात्र फ्री हिट कंटिन्यू असेल फलंदाजाकरिता अजून देखील संधी आहे मोठा स्ट्रोक खेळण्याची. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 आपण पाहतो. पहिल्या फेरीतील आई गावदेवी विस्फोट जाळी विपक्षामध्ये जय हनुमान महिंदे. यावेळेला मात्र पाहिलं तर क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर डॉट बॉल आला. ऑफस्टपच्या बाहेर बॉल ठेवला आणि त्यानंतर डॉट बॉल देखील आला. तर धावे संख्येचा आपण फरक पाहतो. धावा धावफलकावरती आहेत 40. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. तिसऱ्या षटकाला इथून सुरुवात होत असताना गोलंदाज साईला आणले गेले. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 2 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्ट्रायकर एंड वरती देवेंद्र पाटील खूप चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करत असताना संघ जय हनुमान महिंदे राईट ओव्हर विकेटने. यावेळेला पहा ती खराब पद्धतीचा बॉल हाताळला गेला. खूपच लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि त्यानंतर पंचांचा वाईटचा इशारा देखील आलाय. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 41. अगदी पाहिलं तर दिशाहीन बॉल पाहायला मिळाला. फुलटॉस घुटना देख तमाशा देख आणि इथून मात्र पाहायचं एक ऑन साइडला चेंडूला बॉलला वळवला. त्यानंतर 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. या 2 धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 43-43.
दिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये बॉल. गोलंदाज चेंडू खाली येत आहेत, चुकी होणार नाहीये. फलंदाज देवेंद्र पाटील इथून मात्र डगआउटला जातील. आणखीन एक धक्का जय हनुमान महिंदे संघाला. इथून चेतन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय, धाबा धावफळकावरती जोडल्या गेलेत. एकंदरीत 43 धाबा धावफळकावरती. साई गोलंदाजी करतायत. पहा थोडीशी सुरुवात खराब होती, त्यानंतर विकेट त्यांनी घेतलाय. या स्लॉग ओव्हर मध्ये विकेट येणं अत्यंत गरजेचं होतं, कारण ती महिंदे संघ एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करत होता, वाटचाल करत होता. आणि अशा स्थितीमध्ये देवेंद्र पाटीलला त्यांनी बाद केलाय. चेतन पाटील ऑन स्ट्राईक. बिन फलंदाज आहेत. 3 विकेट आतापर्यंत गमावल्यात. 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करताना चेतन पाटील. दिस टाइम स्ट्रोक हा देखील आहे. झेलसाठी करणं गरजेचं होतं आणि त्यानंतर चेंडू शॉर्ट फाईन लेग मध्ये एक सिंगल आली. या सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक रोटेट होणं खूप महत्वाचं होतं. पॉवर हिटर फलंदाज, हार्ड हिटर फलंदाज रुपेश पाटील हे स्ट्रायकर एंड वरती येत आहेत. 5 बॉलचा सामना केला, 20 धावांचं योगदान दिलंय रुपेश पाटील यांची खूप चांगली बॅटिंग या डावात राहिली आहे. चेंडू आज सोडून दिले गेले आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांचा वाईटचा इशारा. एक्स्ट्रा रनने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 45, 45 धावा धावफळकावरती आहेत. इथून आपण पहिल्या फेरीतील तिसऱ्या सामन्याचा टॉस करणार आहोत. फुल टॉस बॉल होता आणि त्याला फेकून दिलाय. अर्थात 6 धावांसाठी मिडल ऑफ द बॅट, बॅटच्या रडार मध्ये बॉल आणि त्याला उत्तर दिलंय 6 धावांचं. आलाय षटकार. धावफळकावरती जोडली गेले 51 धावा धावफळकावरती. यावेळेला ऑप्स्टमच्या बाहेरचा बॉल, आउट ऑफ द पिच, खेळपट्टीच्या बाहेरचा बॉल आणि त्यानंतर पंचांचा नोचा इशारा आलाय. थोडीशी खराब कामगिरी गोलंदाजांकडून पाहायला मिळते. स्वेअर मारा पाहायला मिळतो. सातत्याने वारंवार या चुका पाहायला मिळतात. एक्स्ट्रा धावा इथे बहाल केल्या जातात आणि एक्स्ट्रा धावा निश्चितपणाने क्रिकेट या खेळामध्ये खूप महत्वपूर्ण ठरतात. येणारा बॉल हा फ्रीटचा आहे. 52 धावा धावफळकावरती जोडल्या गेलेत. गोलंदाज साई पुढचा बॉल घेऊन. यावेळेला मात्र पहा स्लॉग हिट केला, बॉलला पाठवून दिलाय. अगदी पाहिलं तर मिड ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. आणखीन एक धमाका, आणखीन एक ब्लास्ट. मिस्टर रुपेश पाटील ऑन फायर. टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली गेली आहे. 58 एक मोठी धावसंख्या आपण पाहतोय. क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न, पायचीत होतील फलंदाज रुपेश पाटील. डगआउटला जात असताना पहिल्या डावाची झाली आहे समाप्ती. फर्स्ट ओव्हर इनकम्प्लीट आणि त्याचा 58 धावापैकी 32 धावा ह्या वैयक्तिक रुपेश पाटीलच्या नावावरती आणि विजयाकरता लक्ष गाठायचं आहे 18 बॉल आणि 59 धावा. तर जाऊया पुढील मॅचच्या टॉस कडे. यश 11 मोंडूळ विपक्ष. आई गावदेवी स्पोर्ट्स कोशिंबडे. चला कोशिंबडे टीमचे कर्णधार टॉस साठी यायचं आणि यश 11 मोंडूळ टीमचे कर्णधार आपण टॉस साठी त्वरित यायचं. चला योगेश सर आपण टॉस साठी यायचं. आपण पुढील सामन्याचा टॉस करत आहोत. पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 3 आई गावदेवी स्पोर्ट्स कोशिंबडे विपक्ष यश 11 मोंडूळ.
सन्माननीय सुरेशजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं, त्यांचं देखील आपण करूयात हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. आणि मान्यवर या स्पर्धेमध्ये सदिच्छा भेट देतात आणि प्रेक्षक मायबाप देखील या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित होतात, त्याचं देखील आपण मनाच्या अंतःकरणापासून करूयात हार्दिक स्वागत. आणि जाऊयात दुसऱ्या डावाला सुरुवात होत असताना. चला, अंतिम ऑफिशियल आपल्याला कॉल असेल. बोथ कॅप्टन आई गावदेवी स्पोर्ट्स कोशिंबडे विपक्ष इयाश 11 मोंडोळ, आपण टॉस साठी त्वरित या. इथून दुसऱ्या डावाला सुरुवात होते. जोडी देखील होत पाहतोय. सलामीची जोडी आपण पाहतोय. बंटी आणि तिने फलंदाज. चला, विनंती आहे मॅचला सुरुवात करा. स्पर्धेमध्ये खेळत असताना एक सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो की चॉईस बॉल नाही आहे. जो कमिटी तुम्हाला बॉल देईल त्या बॉलवरती खेळायचं आहे, परंतु चेंडू जर कुठे कट असेल तर तो बॉल तुम्हाला बदलून दिला जाईल. तर मॅचला इथून सुरुवात होते. 59 धावांचं लक्ष गाठायचं आहे. मोठं आव्हान आहे. विशाल आव्हानाचा पाठलाग करताना आपण पाहतोय आई गावदेवी स्पोर्ट्स जाळे टीम प्रत्येक बॉलवरती सुरुवातीपासून अटॅकिंग क्रिकेट दाखवा, क्रम ठेवावी. स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन रोशन त्याच्या साथीने फलंदाज. हॅलो हॅलो.
कोशिंबरे टीमचा कर्णधार, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लवकरात लवकर टॉस साठी या, आणि त्या हा सामना संपण्या अगोदर जर पोहोचला नाही तर आपल्याला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. फर्स्ट ओव्हर इथे मात्र समाप्त झाले. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि इथून धावसंख्येचा फरक आपण पाहतो 14 धावा धावफलकावरती. अजून देखील पाहिलं तर खूप अंतर गाठायचंय विजयाकरिता टीम एक अवधवी स्पोर्ट जाळी टीमला. 59 धावांचं लक्ष आणि पहिल्या षटकामध्ये 14 धावा इथे मात्र आल्या आहेत. आमदार चषक 2025 हा रणसंग्राम आपण पाहतोय. स्पोर्ट्स खेळ संघाच्या वतीने आयोजित केलेली ही स्पर्धा आज आपल्या भेटीला आली आहे. सन्माननीय जितेश पष्टे आणि सन्माननीय राहुल पाटील शुभ एक स्वागत. हॅलो हॅलो, कोशिंबरे टीम आमचा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत? या ठिकाणी ओमसाई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष जितेश जी पष्टे साहेब आणि त्याचनंतर सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय राहुल पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. आपणास विनंती असेल आपण सन्माननीय व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. आपल्या क्रीडानगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. एकविरा पाचापूर टीम आपण कुठे असाल तर रिपोर्टिंग करा. एकविरा पाचापूर.
हॅलो हॅलो. चला प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्याकरता रुपेश पाटील आपण व्यासपीठावरती या. 32 धावांची ज्यांनी बहारदार खेळी साकारली. तर या ठिकाणी आपण प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड देऊयात. सन्माननीय सुरेश भाऊराव पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभास्य हा सामनावीराचा पुरस्कार देऊन रुपेश पाटील याला सन्मानित करायचं आहे. या ठिकाणी आपण सामनावीराचा पुरस्कार देत आहोत रुपेश पाटील ज्यानं 32 धावांची बहारदार खेळी साकारली. अभिनंदन रुपेश. पुढील मॅच साठी तुला आणि तुझ्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला संदीप पाटील आपण संपर्क साधा या ठिकाणी.